सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. आपण 2022 ते 2025 या कालावधीत झालेल्या प्रश्नांची ऑनलाईन स्वरूपात माहिती पाहत आहोत किंवा परीक्षा पॅटर्न समजून घेत आहोत. ओके, सर्वच. ओके, म्हणजे तुमचं 2026 किंवा आगामी 2027ला जे जे परीक्षा होतील त्यामध्ये तुम्हाला यश 100% मिळावं. आता बघा, सुरू करू मुद्दा लगेच. डॅश हे सह्याद्रीच्या उत्तर भागातील सर्वोच्च शिखर आहे. DMAR 2023ला आहे. पण आता हा प्रश्न एकाच ठिकाणी नाही, तर ही स्वच्छता निरीक्षक परीक्षा झाली होती, त्या परीक्षेत देखील ह्या प्रकारचा असा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, त्यानंतर कळसुबाईवर जर विचारला गेला तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारला गेलेला आहे. अहिल्यानगर, त्याची उंची किती विचारली गेलेली आहे, ती 1646 मीटर, लक्षात घ्या. त्यानंतर 2 नंबरचं सर्वोच्च शिखर जे आहे साल्हेर जे आहे ते साल्हेर आहे. साल्हेर आणि मुल्हेर हे जोड किल्ले आहेत, तर त्यापैकी साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं जे आहे ते सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची साधारण 1567 मीटर असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते नाशिक जिल्ह्यात आहे. आणि तालुका जर विचारलं तर बागलाण तालुका, सटाणा तालुका याला म्हटलं जातं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न हिमालय पर्वताविषयी आहे. हिमालय पर्वताबद्दल खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत, सत्य असत्य आहेत, चूक आहेत, चूक नाहीत, असे प्रश्न आल्यानंतर नेमका अर्थ समजून घ्यायचा आहे आणि पुढची दिशा ठरवायची. ओके, हिमालय पर्वत सुमारे 2400 किलोमीटर अंतर व्यापणारा एक चाप तयार होतो. होय, हे विधान बरोबर आहे. म्हणजे त्याची लांबी जी आहे असं नॉर्थ ईस्टपर्यंत जातं, ती साधारणपणे 2400 किलोमीटर आहे. हे तुम्हाला 9वी-10वीच्या पुस्तकात मिळून जाईल. हिमालयाची रुंदी काश्मीरमध्ये 400 किलोमीटर आणि अरुणाचल प्रदेशात 150 किलोमीटर आहे. म्हणजे याचा अर्थ आणखीन एक प्रश्न असा होतो की जे आहे पश्चिमेकडे हिमालयाची रुंदी ही जास्त आहे, परंतु पूर्वेकडे ही रुंदी कमी होत जाते. ओके, अशा प्रकारचं याचं उत्तर आहे. हिमालय त्यांच्या रेखांशाच्या विस्तारामध्ये 4 समांतर पर्वतरांगा आहेत. 4 समांतर पर्वतरांगा आहेत, 3 समांतर पर्वतरांगा आहेत, हे एक लक्षात ठेवायचे आपल्याला. आणि त्यामुळे विधान A-B-C मध्ये केवळ विधान A आणि B हे बरोबर आहेत. अराकू व्हॅली हे कोणत्या राज्यातील थंड हवेचे ठिकाण आहे, तर हे आंध्र प्रदेश या राज्यातील आहे. त्यानंतर पलानी टेकडा हा डॅशचा पूर्वेकडील विस्तार आहे, तर ते पश्चिम घाट. पुढे खालीलपैकी कोणती विधाने सह्याद्री पर्वतरांगात सत्य आहेत. सह्याद्री पर्वतरांगा ही दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेकडील सीमेवर आहे. सह्याद्री पर्वतरांगांची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते, तर सह्याद्री पर्वतरांगा ही दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेकडील सीमेवर आहेत. होय, महाराष्ट्राच्या बाबतीत समजावून सांगतो तुम्हाला. मॅप फक्त समजून घ्या, एवढं परफेक्ट नाही येणार. हे बघा, हे आहे सह्याद्री पर्वतरांगा किंवा पश्चिम घाट म्हणलं जातं, आणि हे आहे दख्खनचं पठार. दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेकडील सीमेवर हे काय सह्याद्री पर्वतरांगा. ह्यालाच आणखीन होऊ शकतं की सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे दख्खनचे पठार आहेत, तर हे बरोबर आहे. सह्याद्री पर्वतरांगाची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते, तर तसं नाही आहे बरं का. सह्याद्री पर्वतरांगाची उंची ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जात आहे, म्हणजे इकडे खालच्या बाजूला वाढत जात आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, कळसुबाई. पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते. सह्याद्री कोणती पर्वतरांग महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांग सगळ्यात आहे. म्हणजे पावसाचं विभाजन देखील सह्याद्रीमुळे होत असतं. त्याचा परिणाम काय होतो, पावसाचं विभाजन सह्याद्रीमुळे झाल्यामुळे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतं, आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो भाग आहे तो बराचसा भाग हा पर्जन्यछायेचा बनलेला आहे. ओके, आणि नंतर पूर्वेकडे जे गडचिरोली वगैरे आहे, चंद्रपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. ओके, पुढे आहे खालीलपैकी कोणते शिखर नाशिक जिल्ह्यात आहे, तर धोडप किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर आहे, मुल्हेर आहे, अंकाई टंकाई आहे. ओके, त्यानंतर मांगी तुंगी आहे. असे किल्ले आहेत. त्यानंतर खालीलपैकी पर्याय निवडा ज्यामध्ये पर्वत शिखरे त्यांच्या उंचीच्या वाढत्या क्रमानुसार योग्यरित्या लिहिलेले आहेत. ब्रह्मगिरी, तोरणा, साल्हेर, कळसुबाई. ओके,
वाढत्या उंचीनुसार मी पहिले टॉप 2 सांगितलं होतं. पर्याय पाहून उत्तर लिहायचे आहे. कळसुबाई आहे, साल्हेर आहे, कसामी, महाबळेश्वर आहे, त्यानंतर हरिश्चंद्रगड आहे, त्यानंतर सप्तशृंगी आहे, त्यानंतर तोरणा, अशा प्रकारे हे आहेत. ओके. पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कण आहेत. कोणत्या? सह्याद्री. कसं प्रश्न रिपीटेड आले मुद्दाम तुम्हाला दाखवतोय. त्यामुळं विजय पचट्टी CSIBPSचं पुस्तक GKचं घ्या आणि 2026 तुमची नोकरी लागलीच पाहिजे हे माइंडमध्ये फिट करून घ्या. खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर काश्मीर हिमालय हे यासाठी प्रसिद्ध आहे. पुढे दार्जिलिंग आणि सिक्कीम हिमालयातील प्रदेशातील हिमालय पर्वतरांगेची दिशा कोणती? तर ही पूर्व पश्चिम आहे. पूर्व पश्चिम सीमा म्हणजे ही रनिंग आहे. जसं सह्याद्रीची उत्तर दक्षिण आहे. खालीलपैकी कोणती रांग पूर्वांचल प्रदेशातील नाही? पीर पंजाल नाही, कारण पीर पंजाल ही पूर्वांचलचं नाही तर पश्चिम भागाकडे आहे, म्हणजे काश्मीरकडे वगैरे ते आहे. ओके. लेह लडाख काश्मीर. खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? कांचनगंगा. ओके. भारतातील जर जगातील सर्वात उंच शिखर म्हणलं तर एव्हरेस्ट, हे लक्षात ठेवा. एव्हरेस्ट. ओके. त्यानंतर मध्य प्लायस्टोसिन, मिड प्लायस्टोसिन कालावधी डॅश डॅश आणि मेघालय पठार यांच्यातील मालडा किंवा मालदा अंतराच्या क्षेत्राच्या खालील प्रणोदनाने डाऊन थ्रस्टिंग गंगा आणि ब्रह्मपुत्रा प्रणाली बंगालच्या उपसागराकडे वळली आहे. तर राजमहल पर्वतरांगा यामुळे. हा प्रश्न म्हणजे अवघड आहे, थोडंसं भूगोल एकदम डीपमध्ये माहीत असेल तर ते उत्तर येत असतं. ओके. खालीलपैकी कोणती पूर्वांचलची एक पर्वतरांग नाही? पूर्वांचलची नाही, झास्कर. परत एकदा सांगतो, पश्चिमेकडील आहे पीर पंजाल, झास्कर. ओके. गिरनार पर्वतरांग डॅश डॅश राज्यात आहे? गुजरातमध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही आहे ना कुठं सोरटी सोमनाथला जाल. ओके. सोरटी सोमनाथला जाताना समजा रेल्वेनं गेलं तर जुनागड पण आहे. जुनागडच्या या ठिकाणी ही पर्वतरांग आणि ह्या दत्त मंदिर आहे इथं गिरनारला, सर्वात उंच आहे. बरंच पायऱ्या चढत जावं लागतं. एकदम बेस्ट आहे. अवश्य एक वेळेस तुम्ही अवश्य भेट द्या. नोकरी लागल्यानंतर टुरिझम पर्यटन आवडत असेल तर बिंदास जा जुनागडला. जुनागडपासून 250 किलोमीटरला सोरटी सोमनाथ आहे. सॉरी 250 नाही, 70-80 किलोमीटर असेल. त्यानंतर तिथंच दीव आहे. सोमनाथकडून द्वारका जाऊ शकता. ट्रेन पण आहे, काय एवढं नाही. बरं. त्यानंतर पुढचा आहे मिसमी डोंगररांगा डॅश डॅश राज्यात आहेत? मिसमी डोंगररांगा कोणत्या राज्यात आहेत? तर त्या आहेत अरुणाचल प्रदेश. जयंतिया पर्वतरांगा, जयंतिया टेकड्या देखील विचारलेल्या, ती आहे मेघालय राज्यामध्ये. चेरापुंजी हे डोंगर डॅश डॅश या डोंगररांगामध्ये आहेत. ईस्ट खासी यामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणती पर्वतरांग आहे? सह्याद्री. रिपीटेड प्रश्न. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची 1646 मीटर. पुन्हा एकदा सांगितलं, पूर्वी पण सांगितलं होतं. महाराष्ट्रातील कोकण क्षेत्र खालीलपैकी कशाच्या मध्ये स्थित आहे? कोकणचं मी परत एकदा नकाशा काढून दाखवतो तुम्हाला. ओके. सह्याद्री आणि अरबी समुद्र याच्या दरम्यान जे आहे ते कोकण पट्टी आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. ग्रेट इंडियन डेझर्टची आग्नेय सीमा अरवली पर्वतरांगांना लागून आहे. ग्रेट इंडियन डेझर्ट वाळवंट. ओके. खालीलपैकी कोणते शिखर हिमालयातील काराकोरम पर्वतरांगेत आहे? K2. अरवली पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात पसरलेली आहे? तर राजस्थान, गुजरात, दिल्ली, हरियाणा या राज्यामध्ये ती पसरलेली आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते पर्वत शिखर नाशिक जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यातलं विचारलेलं आहे. आता ही परीक्षा लेखा व कोशागारला आलेली होती, लेखा व कोशागार नाशिक विभागासाठी. ओके. खालीलपैकी कोण? हे बघा, साल्हेर आहे. त्यानंतर सप्तशृंगी आहे. सप्तशृंगी देवीचं मातीचं मंदिर 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ आहे, हे तर तुम्हाला माहीत आहे. ओके. तोरणा नाही आणि तारामती नाही. ओके. हिमालयाची निर्मिती कोणत्या दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या धडकेमुळे झाली? भारतीय आणि युरेशियन प्लेट्सच्या धडकेमुळे झालेली आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधानी बरोबर आहेत? तर सह्याद्रीच्या वात्यामुख बाजूला पर्जन्य छायाच्या वात्यामुख म्हणजे वारं ज्या साईडला जातं वाऱ्याच्या विरोधात नाही. ओके. म्हणजे ही पश्चिम घाट आहे. ओके. महाराष्ट्राचे पर्वत. त्यानंतर इकडं हे घ्या, वारं असं येतं ना. ओके. ज्यावेळेस येतं सह्याद्रीच्या वाताभिमुख तर पर्जन्य छायाचा प्रदेश आहे इकडला. इथं कोकणामध्ये पाऊस पडतं, वारं जड होतं, अडवलं जातं, वर जातं, जड होतं,
बाष्प जड होतात, त्यामुळे तिथं कोकणात पाऊस पडतं, बरोबर. परंतु मग पुन्हा वारं हलकं होतं, मग ते डोंगर ओलांडून जातात, मग पुन्हा ते पाऊस पडत नाही इकडं मराठवाड्यामध्ये वगैरे. ओके, नगर जिल्ह्याचा काही पट्टा, मग पुन्हा इकडं जातं, परत त्या घनदाट जंगल होतं, बाष्प त्या जड होतं, इकडं विदर्भामध्ये पाऊस पडतं. ओके. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न पहा. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतार पश्चिमेकडील उतारापेक्षा खूपच कोरडा आहे. सह्याद्रीचा पूर्वेकडील उतार पश्चिमेकडील उतारापेक्षा खूपच कोरडा आहे. तर हे बरोबर आहे. सह्याद्रीच्या पूर्व घाटापेक्षा तुलनेने जास्त उंचीवर आणि जास्त अखंड आहे. सह्याद्री पूर्व घाटापेक्षा तुलनेने जास्त, हो, भारताचं जे आहे ना हे पूर्व घाट, इकडल्या बाजूचं पूर्व घाट, इथं उंची कमी आहे. हे सह्याद्रीचं पश्चिम घाट किंवा सह्याद्री पश्चिम घाट हे पूर्व घाटापेक्षा जास्त उंचीवर आणि जास्त अखंड आहेत. हे तुटक आहेत. ओके. तुम्ही कधी इकडं कोणतं साऊथ इंडिया जर गेलं तर तुम्हाला ते सहज लक्षात येऊन लागेल. झबरवान रांग कोठे स्थित आहे? तर ते हिमालय पर्वतरांग म्हणजे हिमालयामध्ये आहेत. ओके. तर आपलं झालेलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र नदी प्रणाली पाहूया. गोदावरी आहे, भीमा आहे, कृष्णा आहे, यावर प्रश्न कसे आले ते पाहून आहोत. ओके. आणि सर्वांना विनंती आहे की टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. त्यात 49 रुपयामध्ये जी केचं पॅटर्न क्वेश्चन आहेत ते सर्व सोडू शकता. ओके. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.